धर्मः आचारः परम तपः आचार परम ज्ञानम् आचारात किन्य साध्यते. आपला आचारीच्या गोष्टीचा असला पाहिजे. पूर्वी काय असायचं महाराज, अहो चुलत ही भाषाच नव्हती. चुलत 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 कोणी बी असला तर ते माझा सक्का भाऊ आहे असं म्हणायचं. काही करत असेल काही म्हाताऱ्याला याबद्दल माहित असेल बरं का. कारण काय दिवसेंदिवस पांढरं रक्त वाढतं कारण आणि मोबाईल जास्त झालं. अहो कोणी स्वयला असला तरच पोळी खायला भेटायची राव. आम्ही डोळ्याला पाहिलं आम्हाला कळताना ते. आणि मग ते काय करायचं, गावातले घरातले सगळे मेंबर आहे ना त्यांना फक्त पाहुणे बरोबर एकानं ठेवायचं, बाकीच्या फुटायचं तिथून. त्याचा नंबर क्रमवार पाहुणे आले तसा नंबर लागायचा ना. आज मोठे कारभारी बसली जेवायला पाहुण्या बरोबर, बाकीचे लाईनी मधले कारभारी गेले शेतात. म्हणजे कसे सारासार विचार म्हणता का गहू मिळत नव्हते का, गहू मिळायचे पण पैसा कमी होता. पैसा कसा खर्च करावा एवढा. अहो 1000 रुपये एकर जमीन घटायची विकायची तेवढेच पैसे सारखे याच्यावर जमीन लोक आमच्यासारखी उद्योगपती नव्हते ते लोक ते विचार करायचे 17 वेळेस. ते सारासार विचार असाच केला पाहिजे. कारण उदरपट्टी करून काही हे नाही, ते जेवढं लागतं तेवढंच घ्या. तुम्ही म्हणता मला आताच सांगितलं कुठं काय आपल्याला बरोबर घेऊन जायचं, पण जे आहे त्याचं जरा व्यवस्थितपणे नियोजन असलं पाहिजे ना. आणि ऊस ते त्याची भांडवली बोलायचं नाही. पुन्हा मग काय आता काय आता कसं एक सांगायचं राहिलं, तुम्ही आमच्या देवी आहात, महालक्ष्मी आहात, तुळजापूरच्या देवी तुम्हीच आहात, माहूरगडच्या रेणुका बी तुम्हीच आहात, कोल्हापूरची लक्ष्मी तुम्हीच आहात, मनीची सप्तशृंगी देवी तुम्हीच आहात. आता फक्त एवढंच बाकी आहे की बाबा आपल्या पोटी जर मुलगी येत नसेल येत असेल तर तिला कृपया मागू नका. कारण ती तुम्ही बी ताईच्या पोटात दुखणं घातलं, तुम्हाला मागलं असतं तर तुम्ही पाहिलं असतं की जग 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची औषाच्या दिव्या बाई नको पंक्ती विरहू आई. औषाच्या दिव्या बाई नको पंक्ती विरहू आई. Bye.
मुलगी बनती आहे ती 42 मुलाचा फौजदार करत असते. आता मुलगा चांगला निघाला तर ठीक, नाहीतर मग खतरनाक काय. मग त्यांनी दादाची भेट घेतली की मग तुम्ही गेले कामातून. याच्यासाठी सारासार विचार करा आणि भगवंताचं नाव या कंठात धरा असं तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात. त्यामुळे काय होईल, ज्याप्रमाणे द्रौपदीला कृष्णा गावले लवकरी संकट कारण चिंतन कोणाचं केलं होतं द्रौपदीने, कृष्णाचं केलं होतं. प्रल्हादाने कोणाचं चिंतन केलं, दयाच्या चिंतने. दुसरं चरण